तर नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं। आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराप्रकरणी त्यांनी निषेध व्यक्त केलाय। कंपनीसमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामधील आरोपींना कोर्टामध्ये आणण्यात आलेले आहे। 5 आरोपींना नाशिक पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केले। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले। कोर्टामधील सुनावणीमध्ये काय होणार याकडे आता लक्ष असेल। नाशिक शहरात एका नामांकित मल्टीनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिला अधिकाऱ्यांच्या मदतीनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता पाळली आहे। संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करायचा असा आरोप आहे। महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी 7 महिला कर्मचारी यांच्या पथकानं कंपनीत वेषांतर करून प्रवेश केला। मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन प्रत्यक्षात पकडण्यात आलं। शिताफीनं कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या। 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी तर ठोस पुरावे जमा करण्यात आले। डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे मोठी कारवाई यशस्वी। नाशिक पोलिसांच्या धाडसी आणि अचूक ऑपरेशनमुळे प्रकरणाचा भांडाफोड। या आयटी कंपनीत नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केलं जायचं असा आरोप आहे। पीडितांच्या आरोपानुसार माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली असं सांगून महिलांवरती उपकाराचं ओझं टाकलं जायचं। एका पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवरती नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। तर एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचं उघड झालंय। कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं। या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार या लोकांना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या कंपनीच्या HR अश्विनी चेनानी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे।